सध्या मी आहे अहमदपूर शहरातील निजवंते नगर येथे। नुकतीच या ठिकाणी 2 किराणा दुकानांची चोरट्याकडून तोडफोड करून चोरी करण्यात आल्या। ते व्यावसायिक माझ्या सोबत असणार आहेत, दुकानदार, किराणा दुकानदार। बघू शकता तुम्ही, मी निजवंते नगरमध्ये आहे। हे निजवंते नगरचा बोर्ड मागच्या अनेक दिवसापासून आम्ही येथील स्थानिक प्रशासनाला निदर्शनास आणून दिलं होतं की शहरातील अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते बंद आहेत। मात्र त्या स्थानिक प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे चालू न केल्यामुळे चोरांचा सुळसुळाट शहरामध्ये वाढलाय आणि त्यांचं आज जिवंत उदाहरण तुम्हाला पाहायला मिळतंय। माझ्यासोबत हे किराणा दुकानदार आहेत, शिवकृपा किराणा दुकानाचे मालक आहेत। सर, काय नाव आहे तुमचं? यंकोबा गंगाधर गंगथडे। बरं, काय झालं नेमकं तुमच्या दुकानामध्ये? कशा पद्धतीची चोरी झाली? साहेब, रात्री पत्तर कापून बॅनर फाडून मध्ये आलेला आहे चोर। मध्ये येऊन आधी ह्याच्या पिना काढायचा प्रयत्न केला कॅमेऱ्याच्या। मग ते कॅमेऱ्याच्या पिना काढून नंतर येऊन इकडे कॅमेरा इकडल्या साईडला हा कॅमेरा फिरवला। हा कॅमेरा फिरवून नंतर मग त्यांनी शेंगदाण्याची पोती रिचविले, डाळ्याची पोती रिचविलेत आणि ते पोती रिचवून त्याच्यामध्ये साहित्य भरले। काय छाप, सूरज, नंतर काही नाणं होतं साहेब, 1 रुपया 2 रुपयाचं नाणं, तेल कॅन्ड काही भरले, नंतर काही नोटा होत्या 10-20च्या चिल्लर, 100चे काही पैसे होते, ते सगळे पैसे भरले आणि भरून निघून गेले। त्याच रस्त्यानं आल्या रस्त्याने निघाले वर। संशयित आहेत का तुमच्या मनामध्ये कोणी? काही संशय नाही साहेब, कुणावर संशय घ्यावा साहेब? बाजारात आता सध्या माळेगावची यात्रा सुरू आहे आणि त्या माळेगावच्या यात्रेबद्दल काही लोक येणारे जे आहेत, काही लोक भुरटे चोर जे आहेत ते माळेगाव शहराच्या आसपास अशाच प्रकारचे प्रकार करत सुटतात, म्हणून काही संशयित आहेत का तुमच्या? नाही, माळेगावच्या यात्रेचा संशय नाही साहेब। इथं बऱ्याचदा चोरी झाली साहेब पाठीमागं बी। का तर 8-9 वर्षाखाली माझं दुकान फोडलं होतं साहेब, नंतर 7-8 महिन्याखाली माझ्या भाऊजीचं दुकान फोडलं होतं, तर त्याचा माळेगावचा काही संबंध नाही साहेब। आता सध्या किती नुकसान झालंय? नुकसान साधारणतः 60-70 हजाराचा माल नेलाय साहेब आणि 25-30 हजार रुपये चिल्लर होतं। चिल्लर काही पैसे होते। मी माळेगावला गेल्या कारणानं मुलानं नेलं नाही, दुकानात ठेवलं होतं, त्या हिशोबानं त्यानं घेऊन गेले। पोलीस स्टेशनला नोंद केली आहे? पोलीस स्टेशनचे लोक येऊन गेलेत साहेब। आता त्यांनी FR फाडायला या म्हणलेत, आता मी जात नाही FR फाडायला। जात नाही? जात आहे का? हा, बरोबर। त्याचबरोबर आणखी एका दुकानदाराची अशाच प्रकारची चोरी झाली, त्यांच्याकडे सुद्धा आपण जाऊया। या, निजवंते नगरातील शिवकृपा दुकान आणि भगनुरे किराणा स्टोअर्स या 2 दुकानांची चोरी झाली आहे। भगनुरे माझ्या सोबत आहेत। किती नुकसान झालं आहे तुमचं? 1.5 लाख रुपयाचं नुकसान झालं सर। बरं, काय नेमकं काय केलंय? काजू, बदाम, इलायची, जी भागाची आयटम आहेत, मसाल्याची, सिगरेट पाकिट आणि गल्ला फोडून काउंटर मध्ये आम्ही 10-20च्या 50 रुपये बनले होते, 8-10 हजार रुपये गेले। तुम्ही पोलीस स्टेशनला कळवलं का? जात होतात पोलीस स्टेशनकडे, पत्र काढून आले वरून। पत्राचे कोणी संशयित आहेत? नाही, संशय आज कुणावर धरावा? असं रंगविणी बघू शकता तुम्ही, ते कोपऱ्यामध्ये जे आहे तेथील जो 2 पत्रे जे आहेत काढून चोरांचा शिरकाव दुकानामध्ये करण्यात आला। लाखो रुपयांचं नुकसान सुद्धा या ठिकाणी करण्यात आले। मागे काही दिवसापूर्वी अनेक वेळा शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे चालू नाहीत म्हणून अनेक वेळा बातम्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र पोलीस प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे नगर परिषद प्रशासनाने मुळीच याकडे लक्ष दिलं नाही। त्यामुळे चोरांचा सुळसुळाट अहमदपूर शहरात वाढलेलं आता सध्या पाहायला मिळतंय। या घटनेची दखल घेऊन स्थानिक प्रशासन चोरांचा बंदोबस्त करील का हे मात्र पाहण्याचं औचित्याचं ठरते। ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। आवाज बहुजनांचा।